नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचे तिळगुळ सांडू नका आणि आमच्याशी भांडू नका. तर छान अशी सुरुवात. तिळाचे लाडू बनवत आहे. तर मी अंदाजाने सर्व तीळ, शेंगदाणे, गूळ हे सर्व सामान मी अंदाजानुसार घेतलेलं आहे. सर्वप्रथम मी तीळ भाजून घेतले. छान असे खरपूस असे आपण मंद आचेवर भाजून घेत आहे. तर मकर संक्रांत म्हटली की डोळ्यासमोर येतात ते आकाशात उडणारे रंगीबेरंगी पतंग आणि जिभेवर ठेवतात विरघळणारे गोड तिळाचे लाडू. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं म्हणत आपण एकमेकांना तिळाचे लाडू आणि तिळगुळ देतो. मऊ लुसलुसीत आणि तोंडात टाकताच विरघळणारे तिळाचे लाडू ही संक्रांतीची खरी मेजवानी आहे. मकर संक्रांतीचा सण तिळाच्या लाडूशिवाय अधुराच आहे. सणाच्या धावपळीत अनेकींना वेळ कमी पडतो आणि पारंपरिक पद्धतीने लाडू करणे कठीण वाटते. प्रत्येक घरोघरी हमखास तिळाचे लाडू तयार केले जातात. परंतु अनेक जणींना तिळाचे लाडू तयार करणे म्हणजे मोठे कठीण काम वाटते. तिळगुळाचे लाडू करताना पाकाचे गणित चुकले की लाडू एकतर खूप कडक होतात किंवा वळले जात नाहीत. अनेकदा लाडू वळताना पाक बिघडण्याची किंवा लाडू कडक होण्याची भीती वाटते. तुम्हाला देखील हीच चिंता असेल. तर आता छान असे खरपूस माझे तीळ भाजून झालेले आहे आणि आता मी शेंगदाणे भाजत आहे. छान ते सुद्धा छान असे भाजून घ्यायचे आहेत. त्याचे पण टरपाले काढून घ्यायचे आहेत. छान खरपूस भाजून झाल्यानंतर अगदी कमी श्रमात मऊसूत आणि चविष्ट तिळाचे लाडू झटपट तयार करता येतात. या दिवशी तिळगुळ घ्या, तिळगुळ द्या, गोड गोड बोला, असा संदेश देत प्रेम आपुलकी शिवाय एकमेकांविषयी आदर व्यक्त करण्याची प्रथा आहे. या सणाच्या तयारीसाठी महिलांची लगबगही सुरू झाली असून तीळ आणि गुळाला विशेष महत्त्व असलेला हा सण तिळाच्या लाडवांशिवाय पूर्ण होत नाही. मकर संक्रांतीच्या दिवशी आवर्जून तीळ आणि गुळाचे लाडू तयार केले जातात. बाजारात तयार लाडू उपलब्ध असले अनेक जण घरच्या घरी लाडू बनवतात. तुम्हालाही तीळ आणि गुळाचे लाडू तयार करायचे ही रेसिपी सांगितली आहे. सोपी आणि साध्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता. छान असे शेंगदाणे माझे खरपूस भाजून झाले आहेत. त्याचे साल वगैरे आपण काढून घेतलेले आहेत आणि मी ते मिक्सरमधून बारीक केले आहे. तीळही मी बारीक करून घेतले आहे. ते दोन्ही शेंगदाणे आणि तीळ मी एकत्र करून घेतले आहे. कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं तूप ॲड केलं आहे आणि त्याच्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. गुळ वाटून या, गोड होऊया जमन.
छान असं विरघळून द्यायचं. त्याला बबल आल्यानंतर आपण जे बारीक केलेले मिश्रण आहे तिळाचे आणि शेंगदाण्याचे ते ह्याच्यामध्ये मी टाकून छान असं हलवून घेणार आहे. छान कडक होऊन द्यायचं नाही. तर छान असे लाडू वळून झालेले आहेत. तर नक्कीच तुम्हाला माझा हा पण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही चुकलं असेल तर नक्कीच क्षमा असेल. तर पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.